हॅपी बर्थडे टू। हेचो आहे वाढदिवस आज। वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। कितव्यांदा केलं ह्यात विश? सकाळपासून तिसऱ्यांदा। तर आजच्या जेवणाची सगळी कमान रोशनाच्या खांद्यावर दिली आहे, फक्त खांदो वाकुलो नाही बस। तर हे इकडे चिकन आहे क्लीन केलेलं आणि मसाले लावूया। तर गंप्याने टाकली आलं लसूण पेस्ट पहिल्यांदा। तर आत्ता बनवूया आपण चिकन। इकडे टोप ठेवलाय रोशनने चुलीवरती। नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, संध्याकाळची 6 वाजलेत आणि आपण आलोय व्हाळात खूप दिवसानंतर चिकन पार्टी करायला। म्हणजे तशी स्पेशल पार्टी आहे। हो आमचा माणूस आहे इकडे बघ रोशन, हेचो आहे वाढदिवस आज। वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। कितव्यांदा केलं ह्यात विश? सकाळपासून तिसऱ्यांदा। ते का सांगितलंय सकाळपासून जेवढं विश करीन ना तेवढी पार्टी मोठी असत। मग एकदा पण विश केला नाही हे का पार्टी नाही? बावेच्या घरी पाठवूक लागत, विश नाही केलंय का? जेवताना करणार, बरोबर आहे। अगोदर विश करून अर्थ नाही, पार्टी हो देत की नाही, विश फुकट जायचा। तर आज ना 29 तारीख आहे आणि याचो बर्थडे येता जवळजवळ 3-4 वर्षांनी 4-5 वर्षांनी कधीतरी येता वागा कोई ना भावेश। तर बोललो याच्याकडनं पार्टी घेऊकच लागत। युनिक माणूस हा थोडोसो। आणि ज्यांचो वाढदिवस 29 फेब्रुवारी कसत ना त्यांची थोडीशी मजा असता। म्हणजे काही वर्षी पार्टी देऊ नको पोराकने बिराकने, पण दुःख पण असतं रे तेवढा। आईला बड्डेच नाही आलो या वर्षी, याक तरी आहे। तर इकडे धरणावरती आलोय। संध्याकाळ आहे, सो ऊन वगैरे नसेल। तर ॲक्च्युली वरती जायचं होतं, पण प्लॅन थोडासा असा चेंज झाला लगेचच येता येता, सो इकडे आलोय। तर हो आमचं गंपे आहे, रोशन आहे, भावेश आहे, मी आहे आणि अजून गँग येईल थोडीफार, ती नंतर दाखवतो। तर इकडे आपली चूल रेडीच आहे, इथे आपण पार्टी केली होती त्या दिवशी। भावेश तू काय करशील काम? खाणार मी लाकडान जरा। तर आधी विस्तव पेटवूया आणि भात बनवूया, त्याच्यानंतर मग चिकन बनवूया। तर उजेड आहे ना तोपर्यंत आपल्या रेसिपी संपतील अशी अपेक्षा करतो मी रोशनाजवळ। रोशन तांदूळ धुतोय आणि आपण आणलाय कोलम राईस, म्हणजे भात कसं जरा सुट्टू हो गो। तर आजच्या जेवणाची सगळी कमान रोशनाच्या खांद्यावर दिली आहे, फक्त खांदो वाकुलो नाही बस। होय। तर रोशनने इकडे क्लीन तांदूळ केलेत। तर आता पाणी ठेवूया तांदळाला लागेल तेवढं, आणि टोपाला लेवल द्यायची आहे ती नंतर देऊया। अगोदर तांदूळ बोललो धुवून घेऊया, नाहीतर लेवल धुवून गेली असती। सुद्धा बघूया। तर हे बघा साधारण अंदाजाने पाणी ठेवलंय। आम्ही कसं शेफ नाही ना, त्याच्यामुळे एवढा ठेवू लागता। कुकरची सवय झाली आता। इकडे बघा काय चाललंय। तर ह्याला म्हणतात टोपाला कलई काढणं, कलई नाही लेप काढणं। तर इकडे भात ठेवलाय चुलीवरती, विस्तवतो एक नंबरच पेटतोय। रोशन झाकण ठेवून दे। तर हे इकडे चिकन आहे क्लीन केलेलं आणि मसाले लावूया। तर गंप्याने टाकली आलं लसूण पेस्ट पहिल्यांदा। तेवढीच असता गंप्या, ठेव साईडला आता। 5 रुपयावाले तुका काय किती भरून देणार? तर 2 पॅकेट आलं लसूण पेस्ट। हे का म्हणतात काटकसरी माणूस, एकदम अशी ही करून टाकला मी एकदम। मिरची पावडर, हा आहे गरम मसाला, ही आहे हळद, आणि गंप्या लय घाबरून मसालो टाकताय। परत म्हणशाल धुकट आलो। चिकन मसालो टाक। तर हा आहे चिकन मसाला 1 पॅकेट। तर चिकनला मसाला लावून थोडा वेळ ठेवून देऊया, म्हणजे भात होईपर्यंत मसाला पण एकदम असा मुरेल चिकनमध्ये तोपर्यंत। तर भावेश गेलो वरती लाकडा शोधूक, वाव नाही लांब। भावेश लाकडा शोधूक गेला की लय सिरियसली घेतलंस?
ह्यो जो कावळो येता मागासपासून आहे आणि इथली चरबी उचलता चिकनची टाकलेली. घेऊन जा घाबरत नको तू. काळोख पडवायची आत नाही नंतर दिसणार नाही अजिबात नाही. तर हे का म्हणतात चिकन. एक नंबर असा मसाला लागलाय. तर इकडे चिकनला मसाला लावून झालाय. तर आता राहू दे चिकन तसंच. जवळजवळ अर्धा तास निघून जाईल भात होईपर्यंत. तरी तोपर्यंत काय करूया माहिती आहे, कांदा टोमॅटो वगैरे कापून घेऊया. उजेड आहे तोपर्यंत पटापट. आणि कांदे टोमॅटो आम्ही कापतो पटापट, म्हणजे थोडीशी मदत करतो रोशनाक. खरं तर करूची नव्हती पण करतो. नाही शेप आमचं रोशनच हा. मी नाही गंप्या आणि भावेश असिस्टंट. तो तर असिस्टंट आमचं लाकडा शोधताय तिकडे लांब लांब जाऊन. मित्रांनो काळो का साधारण हे करून घेवा. असं कांदो बघतो सट्टा सट. भाई जवळ ना शॉट गेले. टवा पण भरून आणलंय. कांदे एवढे लागणार नाही जास्त. तर 4 कांदे कापून टाकूया. साधारण म्हणजे मोठ्या साईजचे आहेत पण 4 कांदे. कांदा कापलाय. टोमॅटो कापूया 2. शेफला विचारूया लांबूनच. रोशन 2 टोमॅटो बस ना. हां शेफचं उत्तर आलंय बस. तर 2 टोमॅटो बस. तर हा इकडे मेन माल आहे. काळीज आणि पोट्टा. तर 2 काळीज आहेत. 2 कोंबड्या होत्या सो. तर गंप्या भाजू देत. गंप्या भाजल्यावर सांगा. अजिबात नाही. एक भावेशा काळीज एक माका आणि या दोघांनी एक पोट्टा. चरबी बिरबी सगळा. तर इकडे भात बघूया. भाताचा स्टेटस बघूया काय आहे तो. आणि भाताचा स्टेटस मला वाटतं होईल. पाण्याची गरज नाही आहे. होईल. तर तुमका वाटत वरणावरनं कोळसो झालं पण 1 नंबर भाजला आहे. तर वरती फक्त काजळी असते बाकी आतमध्ये भाजला 1 नंबर. तर खाऊन बघूया. भावेश काळीज टेस्टी आहे की काय सांगशील काळीजाबद्दल. मसाला काळीजा. तर हे बघा 1 नंबरचं वातावरण आहे व्हाळावरचं. तर आपण जास्त लांब नाही आलो. त्या लेवरती घरं आहेत. गंप्याचं घर इथंच असत. रोशन भात दाखव. काय ठेवलं. तर इकडे बघताय भात. अरे 1च नंबर भात झालाय. जर प्रॉपर भात झालाय रेडी. तर उतरून ठेवूया आता. मस्तपैकी सुट्टा भात झालाय. आणि त्याच्यातलं पाणी अजून सुकलं ना तर 1 नंबर अजून सुट्टा होईल. तर मस्त भात झालाय. तर उतरून ठेवूया. 2 किलो तांदूळ बरोबर प्रॉपर टोपामध्ये आले. म्हणजे एक अंदाज पण कळाला की 2 किलो तांदूळ ह्याच्यात येतात. तर आत्ता बनवूया आपण चिकन. इकडे टोप ठेवलाय रोशनने चुलीवरती. तर इकडे टाकलंय तेल टोपामध्ये. तर 1 नंबर असं चिकन बनणार आहे. खतरनाक असं. तर बघूया आता. धूर गेलो पण डोळ्यात शेपच्या. एक तरी आहे. तर ह्याच्यामध्ये आहे सगळा खडा मसाला. तो सगळा टाकायचा आहे. तर इकडे खडा मसाला. तेल थोडंसं तापायचं बाकी आहे. हे बघा हा कांदा टोमॅटो चिरलाय मी. लसूण आहे. कोथिंबीर आहे. आणि वाटप दाखव जरा. तर इकडे आहे हे वाटण. तर सुकं खोबरं कांदा आहे. आलं आहे. कोथिंबीर आहे त्याच्यात. तर भाजून वगैरे तेलात वाटप बनवलं आहे. इकडे टाकूया लसूण. हां तापलंय तेल तापलंय. तर थोडंसं फिरवून घे फक्त. तर इकडे टाकूया कांदा आणि टोमॅटो. असो आवाज येऊ टोपात ना. इकडे कांदा टोमॅटो भाजलाय. तर मसाले टाकूया आता. उडो. तर चिकन मसाला टाकलाय. गरम मसाला.
तर चिकनमध्ये मसाले टाकलेत. सो फक्त आपलं वाटण आणि कांदा वगैरे आहे ना, त्याच्या हिशोबाने हे टाकायचं मसाले. कलर फूड मिरची कलर पावडर, हळद, बस. माका वाटतं ह्याच्यासोबत भात खाऊ का बुवा. होय, भारी लागेल. मसाले वगैरे टाकलेत आणि आता वाटप टाकूया. तर वाटप ऑलरेडी भाजलेलं होतं, त्याच्यामुळे गरज नाही भाजायची. सो अगोदर मसाले टाकलेत. आता त्याच्यात रोशन पाणी घालून घेऊ. तर फिरवून घेऊया. तर फायनल इकडे मसाला वगैरे लावलेलं चिकन. होय, पकड पानाने येतो आणि फिरव. तर बऱ्याच दिवसानंतर व्हाळा चिकन भात बनणार आज फायनली, रोशनच्या बड्डेच्या निमित्ताने. तर अजून आपली गँग आली नाही आहे अजून बरीच. थोडं पाणी टाकलंय, तर नंतर चिकनला जसं पाणी सुटेल ना त्याच्यावरती पाणी ॲड करू पाहिजे तर, पण जास्त आता पाणी नको. मसाल्यात मीठ टाकलेलं नाही नाही ना. नाही, तर मीठ टाकूया. अजून टाक, अजून टाक थोडासा. माका हे असा नाही बस समजत, बस, माका मी पण चमच्याने समजता. टाक. तर हे टाकलंय मीठ, बस. ओके. तर शेप का आमच्या नुसतंच घाम फुटलं. वाव नाही, चुली जवळ आहे आणि थंडी पण कमी झाली आता. तर आपल्या चिकन पार्टीचा मेनू थोड्याच वेळात रेडी होईल. चिकन आपलं 10-15 मिनटात रेडी होईल. फक्त आपली मंडळी येऊ देत. भावेश, लवकर जेवचा की उशिरा? लवकर लवकर आलो आवाज. तर काळोख पडला आहे आताच आणि थंडी पण नाही आहे म्हणालीत की. तर आता 2 दिवस थंडी कमी झाली आहे बरीचशी, आणि आता जसा उन्हाळा वाढत जाईल ना तशी थंडी गायब होईल आता. तर इकडे टाकली कोथिंबीर वरून. तर ही बघा, एवढी मंडळी आपली यायची होती, सो थांबलो होतो आपण. हत्यार सामान्य नाही या केक कापूचा. रोशन उडव, गाणं येता काय आधी बड्डेचा म्हणू कोणाकोणाक? रोशन उडव. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये हमारे हैप्पी बर्थडे टू यू रोशन, हैप्पी बर्थडे टू यू. चला, तर रोशनाचा बर्थडे झालाय, व्हाळातच साजरा करून टाकलाय आम्ही. तर आता थोडं थोडं केक खाऊया, नंतर मग चिकन बिकन खाऊया, बरोबर ना भावेश? तर इकडे आपला चिकन रेडी झालाय, तर उतरून ठेवूया. रोशन हे उतरून. तर रस्त्यावरला चिकन रेडी झालंय आणि पाण्यात ठेवून दे जरासं आणि झाकण ठेवू साधारण वरती, लवकर थंड होईल थोडंसं. तर ही आमची सगळी मंडळी आहे, जेवक बसली आहे. गंप्याक आम्ही वाडूक लावलेलो. कांदा हमको मिला नहीं बे. मगाशी तर अफवा आलेली की भावेशाक कांदो मिळालो, भावेशाक कांदो मिळालो, की भातात लपवलंस. यातला घे, हे दे त्याला एक कांदा. तर गंप्या आणि मी आरामात जेवतो नंतर, मंडळी जेवून झाल्यावर. म्हणजे कसं वाढपी एक हवो. रोशनाक विश पण करूचा, एक घास खाते लगेच. हा रे, रोशनाक विश करूचा एक तर या भावेश. एक घासा ते खातोय अगोदर करून फायदा नाही रे. होय, खाल्ल्याशिवाय. कारण हा बाबा स्वप्न असला मग म्हणूनच आधी बघते घशाजवळ जाता काय. भावेशान शपथ घेतला ना, जोपर्यंत चिकन खात नाही पार्टीचा तोपर्यंत विश नाही करणार. नाही करणार. तसो गंप्या पुरवूचो आहे. गंप्या माकाच वाढू नको, बाकी तसंच रात्री. मी घेते एक पीस. बघ खाऊन चिकन कसा बनवलं रोशन आता. भार्या हो, आमचं श्रवण आहे इकडं. श्रवण खाल्लंस की कर सुरुवात. नाही रे, हो आमचा बर्थडे बॉय आहे.
4-5 वर्षांनी तो बर्थडे येता माहिती आहे. चौधरी बघू दे रे. भावेश काय तर खाणे विश करा दे, ऑन कॅमेरा होऊन जाऊ दे सगळा. हा रोशन हॅपी बर्थडे. धन्यवाद. फायनली भावेशने विश केलाय रोशनला. चला तर आता जेवू दे तुझी मंडळी. गंप्याने मी नंतर बसतो आरामात. भावेश तू लाजो पण नको आणि मागो पण नको असा मी म्हणन, पण नको पण तू माग. तर इकडे गंप्या वाढून दमलो मागासपासून. तर जेवू दे आता सरळ ना. तर चिकन भात खातो गंप्याने मी इकडे बसलोय जेव. तर हे बघा चिकन भात थोडासा रस्सा आहे. तर एक नंबर असं जेवतो आता आणि नंतर भेटतो. तर रोशनने चिकन तर भारीच बनवलंय. मागाशीच आपली गँग बोलली आहे.